सिग्नल प्रोसेसिंग हा सब्जेक्ट शिकवला जातो. त्यावरचे चॅप्टर जे आहेत त्यामधल्या सिग्नल अँड सिस्टम्स या चॅप्टर बद्दल बोलूया. जेवढं जमेल तेवढं मी मराठीमधून बोलेन, पण एनिवे तुम्ही सगळं हे इंग्लिश मधून शिकणार आहात, त्यामुळे पूर्णपणे मराठी बोलण्यात अर्थ नाही आणि मला देखील तेवढं मराठी बोलता येणार नाही, पण जमेल तेवढं मी मराठीमध्ये एक्सप्लेन करेन. बिफोर वी मूव्ह, मी इथे अक्रॉनिम्स वापरलेले आहेत, माझ्या कन्व्हिनियन्स साठी वापरलेली आहेत, कारण मला जागा प्रेझेंटेशन मध्ये जागा जास्त वापरता यावी म्हणून मी अक्रॉनिम्स वापरलेले आहेत. तुम्ही परीक्षेमध्ये हे अक्रॉनिम्स वापरू नका, तुम्ही लॉंग फॉर्म वापरा. चला तर पाहूया सिग्नल. ओके, signal. It is defined as any physical quantity or dependent variable that varies with time, space, or any other independent variable or variables. Mathematically, we describe a signal as a function of one or more independent variables. याचाच अर्थ काय? तर नेचरमध्ये अशा बऱ्याच फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या डिपेंडंट असतात, ज्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या व्हॅल्यूवर डिपेंडंट असतात, त्यांना इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात. So in this case, S1t is equal to t मध्ये t is independent variable ज्याच्यावर signal 1 S1 ची व्हॅल्यू डिपेंडंट आहे. Suppose t is equal to 1, S1 is equal to 5. If t is equal to 2, 5 to 2 is equal to 10. So S1 is equal to 10. So as t varies, S1 changes. So basically signal is nothing but that physical quantity which depends on another independent variable or a physical quantity. आता इथे S1, S2, S3 हे जे तीन सिग्नल वापरलेले आहेत त्याच्यामध्ये ह्या तिन्ही सिग्नल मध्ये डेफिनेट रिलेशनशिप आहे डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये. पण नेचर मध्ये असे पण काही सिग्नल असतात की जिथे माहिती असतं की x ची व्हॅल्यू एवढी असेल तर y ची व्हॅल्यू एवढी असते, पण मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याने ते रिलेशनशिप एक्सप्लेन करता येत नाही. तर अशा बऱ्याच सवयी आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, असे जे सिग्नल असतात की ज्याच्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल मध्ये रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली जात नाही, ती काही रॅन्डम रिलेशनशिप असते. सगळ्यात महत्वाचं त्याचं एक्झाम्पल म्हणजे साऊंड. साऊंड मध्ये जर तुम्ही साऊंड वेव्ह बघितली तर t is equal to 0, t is equal to 1 टाइम प्रमाणे ती जी करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू आहे किंवा सिग्नलची व्हॅल्यू आहे ती त्याच्यामधलं रिलेशनशिप साऊंड मध्ये एक्सप्लेन करता येत नाही. सो साऊंड इज दॅट काइंड ऑफ अ सिग्नल वेअर देर इज नो रिलेशनशिप बिटवीन इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल. पण इफ दिस व्हेरी सेम साऊंड ह्याच्यामधले तुम्ही जर छोटे छोटे सेगमेंट केला तर तुम्हाला असं दिसून येतं की त्या सेगमेंट मध्ये तुम्ही ही रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू शकता. द साऊंड, द स्मॉल सेगमेंट ऑफ अ साऊंड is made of multiple sine waves or those sine waves are also called analog signals. तर आता इथे आपण जास्त वेळ घालवूया नको. अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय वगैरे ते आपण नंतर पुढच्या जसं आपण प्रेझेंटेशन जास्तीत जास्त पाहू तसं तुम्हाला पाहता येईल. सध्या इथे इग्नोर करून टाका की साऊंड वेव्ह कशाची बनलेली आहे आणि अॅनालॉग सिग्नल काय आहे. ओके, आता what is system? System responds to a stimulus or a force and generate a natural signal. It may also be defined as physical device that performs an operation on a signal. In general, the system is characterized by the type of operation that it performs on the signal. याचा अर्थ काय? सिग्नल प्रोसेसिंग मध्ये सिग्नल जनरेट करायला एक सिस्टम असते. सो सिस्टम बेसिकली रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस. तर नेचर मध्ये असे काही स्टिम्युलस असतात जे काहीतरी करतात आणि मग सिस्टम त्याला रिस्पॉन्ड करतं आणि सिग्नल जनरेट करतं. किंवा असं पण तुम्ही म्हणू शकता की सिस्टम जी असते ती तो जो सिग्नल आहे ती जी व्हॅल्यू आहे ती घेऊन त्याचं काहीतरी प्रोसेसिंग करते. सो दॅट इज सिस्टम. ओके, आता एक्झाम्पल ऑफ सिस्टम काय म्हणता येतील? स्पीच सिग्नल्स, राईट? स्पीच सिग्नल कसे जनरेट होतात? आपले हे जे वोकल कॉर्ड असतात तर वोकल कॉर्ड्स आणि ती जी वोकल ट्रॅक आहे किंवा वोकल कॅव्हिटी आहे तर ती सिस्टम आहे. ती सिस्टम काय करते?
ती सिस्टम व्हायब्रेशन जनरेट करते. ते व्हायब्रेशन तुमच्या तोंडातून बाहेर येतात. समोरची जी एअर आहे ती एअर ते डिस्टर्ब करतं आणि त्याच्यामध्ये जे एअर मध्ये प्रेशर जनरेट होतं त्याच्यामुळे वेव्ह जनरेट होते आणि ती वेव्ह तुमच्या कानावर आदळते आणि मग तुम्हाला ती साऊंड म्हणून ऐकू येते. सो इन दिस केस युअर वोकल कॉर्ड इज अ सिस्टम and the signal or the sine wave generated in air by those vocal cords and vocal vibrations is sound. Okay, images are obtained by exposing a photographic film to a scene or an object. Okay, there is another thing is filter, right? Filter is like a system which actually process the signal. म्हणजेच काय आता फॉर एक्झाम्पल साऊंडचं पुन्हा एक्झाम्पल घेऊया. इट इज व्हेरी इझी. साऊंड जो तुमचा आहे त्याच्यामध्ये खरखर असते आणि काय वगैरे असतं. तर तो जो सिग्नल आहे ते सिग्नल तुमची सिस्टम घेते किंवा हा फिल्टर घेतो आणि मग त्याच्यातून ती खरखर वगैरे काढून टाकतो. म्हणजेच काय त्याला क्लीन करतो, तो सिग्नल प्रोसेस करतो. सो सिस्टम इज ऑल्सो समथिंग विच प्रोसेसेस द सिग्नल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आपण हे सगळं जे करतोय दॅट इज रिलेटेड टू कम्प्युटर. सो युअर कम्प्युटर इज ऑल्सो अ सिस्टम. So a digital processing system can be implemented as a combination of digital hardware and software, each of which performs its own set of specified operations. म्हणजेच काय, ती डिजिटल सिग्नल घेते, त्याला प्रोसेस करते आणि मग जे काय लोणचं घालायचं आहे ते तो कम्प्युटर लोणचं घालतो आणि डिस्कवर लिहायचंय, स्पीकरवर तुम्हाला ऐकवायचंय, जे काय करायचंय. सो इथे आपण जे काही शिकणार आहोत ते एव्हरीथिंग इज रिलेटेड टू कम्प्युटर. So we are going to talk about only and only digital signals, not analog signals, but you need to understand what is analog signal to understand digital signal. ठीक आहे. So ती झाली signal system. आता what is signal source? The stimulus in combination with the system is called a signal source. So we have speech sources, image sources and various. तर हे सगळं तुम्हाला पेपरमध्ये फक्त ते ऑब्जेक्टिव्ह किंवा छोटे मोठे प्रश्न येतात त्याच्यामध्ये डेफिनेशन्स वगैरे विचारली तर त्याच्यासाठी गरज आहे. तर हे अशीच्या असे पाठ करा. सो नाउ वी हॅव लुक्ड ॲट सिग्नल सोर्स. ऑलराइट. आता नेक्स्ट इज सिग्नल प्रोसेसिंग. आपण सिग्नल पाहिलं, आपण सिस्टम पाहिली जी जनरेट करते सिग्नल, त्याच्यानंतर सिग्नल सोर्स पाहिला जो जनरेट करतो सिग्नल. आता सिग्नल प्रोसेसिंग म्हणजे काय, तर हाच तर सब्जेक्ट आहे आपला. It is the operation performed on signal by a system. When we pass signal through a system, it gets processed. In case of filters, processing filters the noise and interference from the desired signal. Noise it removes or it filters the noise and interference. म्हणजेच काय, मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, फिल्टर मधून तुम्ही साऊंड पास केला की तो त्याची खरखर वगैरे काढतो, तो नॉइज काढून टाकतो आणि तुम्हाला सिग्नल तो प्रोसेस करून देतो. In digital processing of signals on digital computer, the operation performed on a signal consists of number of mathematical operations as specified by a software program. So in this case, your software program is a system which takes the signal or all the values of a given signal, it processes it and it do something with it. So these are all different types of signal processing. Okay? All right. What is signal model? Mathematically, signal is described as a function of some independent variable. So this mathematical description or the mathematical formula is called signal model. तर मगाशी आपण म्हणालो y is equal to f of x, h1t is equal to phi t. So that's a mathematical formula. Phi t is a mathematical formula which is nothing but a signal model. So how dependent variables value changes with respect to independent variable using this signal model. Okay, so that is your signal model. Okay, आता झालं सगळं. Signal, who generates the signal, who processes the signal, what is signal processing. Now most important thing is classification of signals. It's very easy. Mainly, your signals are classified into two types.
मल्टी चॅनल अँड मल्टी चॅनल अँड मल्टी डिमेन्शनल सिग्नल्स किंवा वन डिमेन्शनल सिग्नल्स. आता मगाशी आपण एक इक्वेशन बघितलं, S1 इज इक्वल टू 5t. तर तुमची जी राईट हँड साइड होती तिकडे एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल होता, t. तर ज्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला मध्ये किंवा सिग्नल मध्ये एकच डिपेंडंट व्हेरिएबल असतो त्याला वन डिमेन्शनल सिग्नल म्हणतात. पेन कुठे गेलं? तर त्याला इथे वन डिमेन्शनल सिग्नल म्हणतात. ऑलराईट. आणि तिथे दुसरं एक इक्वेशन होतं, S3t is equal to S3x, y is equal to 3x square plus 2xy plus 5. Right? तर तिथे तुमचे दोन व्हेरिएबल होते. So that kind of a signal which is dependent on more than one variable त्याला m dimensional signal म्हणतात. म्हणजेच काय, मल्टी डिमेन्शनल सिग्नल म्हणतात. तर आपल्या उदाहरणामध्ये हा जो मल्टी डिमेन्शनल सिग्नल होता तो दोन व्हेरिएबल वर डिपेंडंट होता. ठीक आहे ना? ऑलराइट. In mathematical terms, these signals are described by a function of a single independent variable. Although the independent variable need not be time. It could be anything, right? मगाशी मी सांगितलं. पण डिजिटल प्रोसेसिंग मध्ये कम्प्युटरवर जे काही आपण करणार आहोत त्याच्यात आणि आपण जे सिग्नल शिकणार आहोत ते बहुतेक सगळ्या सिग्नल्स मध्ये दे आर डिपेंडंट ऑन टाइम व्हेरिएबल. तर मोस्टली आपण टाइम व्हेरिएबल वालेच सिग्नल शिकणार आहोत विच आर बेसिकली वन डिमेन्शनल. सो that is the classification of multi-channel and multi-dimensional signals. Okay. आता पुन्हा त्या सिग्नल मध्ये there are other two types of signals किंवा क्लासिफिकेशन. तर पहिलं क्लासिफिकेशन काय, कंटिन्युअस टाइम सिग्नल किंवा डिस्क्रीट टाइम सिग्नल. आता इथे आपण मुद्दाम टाइम घेतलेला आहे मी म्हणालो, म्हणून मी दुसरी कुठली तरी फिजिकल क्वांटिटी वापरलेली नाही. सो व्हॉट इज कंटिन्युअस टाइम ऑर कंटिन्युअसचा पहिल्यांदा अर्थ लक्षात घ्या. सपोज तुमचं फंक्शन असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स और y इज इक्वल टू एफ ऑफ टी असेल. इन दिस केस टाइम आपण वापरले, बरोबर. तर तुम्ही जर टाइमचं रेंज घेतलंय से 0 to 60 seconds, दॅट इज माय टाइम रेंज. तर या 0 to 60 seconds मध्ये n नंबर ऑफ नॅचरल व्हॅल्यूज आहेत, डेसिमल्स आहेत. 0.0001, 0.0002, 0.03, 0.04, 1, 2, 3, 4, 60. Millions and billions of numbers are there. So what does continuous means? ह्या रेंज मध्ये तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेतली x ची किंवा t ची तर तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला तुम्हाला करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देतो. त्या रेंज मध्ये तुम्हाला एकही अशी x ची व्हॅल्यू मिळत नाही किंवा t ची व्हॅल्यू मिळत नाही जी वापरून तुम्ही तुमचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला फेल होईल किंवा तो कॅल्क्युलेट करून y ची व्हॅल्यू देणार नाही. हे शक्य नाही. तर अशा टाईपचा जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला असतो किंवा जो सिग्नल असतो त्याला कंटिन्युअस म्हणतात. कंटिन्युअसचा अर्थ within a given range of dependent variable there is not a single value which cannot produce corresponding dependent variable value. So that is called continuous time or continuous time signal. ठीक है? So the function is such a way there is not a single value of x which cannot produce y. Y is equal to f of x. Okay. आता discrete चा अर्थ ते झालं कंटिन्युअस. तर त्या कंटिन्युअस मध्ये तुम्ही त्या रेंज मधल्या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या, सगळ्या व्हॅल्यू व्हॅलिड आहे आणि म्हणून मी त्याला कंटिन्युअस म्हणलो. डिस्क्रीटचा अर्थ काय? डिस्क्रीटचा अर्थ मराठीमध्ये तुम्ही एक स्पेसिफिक व्हॅल्यूजचा सेट बनवला. त्याचा अर्थ काय? आता इथे बिलियन्स ऑफ व्हॅल्यूज होते 0 to 60 मध्ये, राईट. पण जेव्हा तुम्ही तुमच्या सेट मध्ये त्या 0 to 60 मधल्या फक्त काही स्पेसिफिकच व्हॅल्यू घेता, एक ठराविक व्हॅल्यूज घेता, तेव्हा त्याला म्हणतात डिस्क्रीट. ऍट युअर डिस्क्रिशन त्याला डिस्क्रीट व्हॅल्यूज म्हणतात. तर जेव्हा तुमचा सेट अशा व्हॅल्यूजचा असतो
की ज्याच्यामध्ये सगळ्या कंटिन्युअस व्हॅल्यू तुम्ही घेतलेल्या नाहीये पण ठराविकच व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, तेव्हा त्या सिग्नलला डिस्क्रीट सिग्नल म्हणतात. आणि ती जर व्हॅल्यू टाइम असेल तर त्याला डिस्क्रीट टाइम सिग्नल म्हणतात. बरोबर ना? तर फॉर एक्झाम्पल 0th सेकंड वरची माझी y ची व्हॅल्यू मी घेतली, 5th सेकंड वरची मी y ची व्हॅल्यू घेतली, 10th सेकंड वरची मी y ची व्हॅल्यू घेतली. जर मी एव्हरी 5 सेकंड वरची व्हॅल्यू घेतली तर 0 to 60 मध्ये माझ्याकडे किती व्हॅल्यूज असल्या पाहिजेत? एकच्या फक्त 12. 0, 5, 10, 15 एक्सेट्रा अप टू 60. 12×5 = 60. म्हणजेच काय, मी 5-5 सेकंदांच्या इंटरव्हल वरून ठराविक 12 फक्त एक्सच्या व्हॅल्यू घेतल्या किंवा टीच्या व्हॅल्यू घेतल्या. सो व्हेन युअर सेट has this type of specific discrete values, it is called discrete time signal. समजलं ना? जास्त काही नाही, तुम्ही मग नंतर इंग्लिश मध्ये हे असंच्या असं वाचा. इथे दिस इज व्हॉट इट सेज, सेट ऑफ A, B. तर हे वाचून घ्या. दिस इज व्हेरी सिम्पल. कंटिन्युअस इज ऑल द पॉसिबल व्हॅल्यूज विदिन द गिवन रेंज which do not break the computer function or not computer function, which do not break the function or mathematical formula. And discrete time signal मध्ये discrete म्हणजेच काही ठराविक व्हॅल्यूज त्या सेट मध्ये घेतलेल्या आहेत, सगळ्याच्या सगळ्या इन्फायनाइट व्हॅल्यूज घेतलेल्या नाही आहेत. संपलं. ओके, आता ऍप्लिकेशन मध्ये discrete time signals may arise in two ways. What are those two ways? जसं मी आता तुम्हाला सांगितलं, बाय सिलेक्टिंग व्हॅल्यूज ऑफ एन अनालॉग सिग्नल ऍट डिस्क्रीट टाइम इन्स्टन्स. तर आता मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये मी काय म्हटलं, तुम्ही 0 सेकंड, 1 सेकंड, 2 सेकंड, 1.1 सेकंड काही घेतलं नाही. तुम्ही फक्त 0th सेकंडची व्हॅल्यू घेतली, तुम्ही 5th सेकंडची व्हॅल्यू घेतली, 10th सेकंडची व्हॅल्यू घेतली. सो दॅट इज वन वे ऑफ क्रिएटिंग अ डिस्क्रीट सिग्नल. ठीक आहे. The second method of getting these type of a discrete signal is accumulation. By accumulating a variable over a period of time, say like counting the number of cars on a given street every hour. एका तासामध्ये ह्या रस्त्यावरून किती गाड्या गेल्या, तर एक तासानंतर तुम्ही त्याचा सॅम्पल घेतलं. पहिल्या तासामध्ये 10 गाड्या येऊन गेल्या, दुसऱ्या तासामध्ये 20 गाड्या येऊन गेल्या, तिसऱ्या तासामध्ये 100 गाड्या येऊन गेल्या. तर अशा पद्धतीने हे डिस्क्रीट सिग्नल तुमचे जनरेट केले जातात, विच इज व्हेरी सिम्पल. ओके, आता आपण वी वर टॉकिंग अबाउट डिस्क्रीट टाइम अँड डिस्क्रीट अँड कंटिन्युअस टाइम सिग्नल्स. म्हणजेच काय, टाइम वॉज अ डिपेंडंट व्हेरिएबल. तर डिपेंडंट व्हेरिएबल तुम्ही डिस्क्रीट घेतला होता, सॉरी इंडिपेंडंट व्हेरिएबल तुम्ही डिस्क्रीट घेतला होता. आता कंटिन्युअस व्हॅल्यू वर्सेस डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणजे सेम. जसं तुम्ही एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू, टाइमची व्हॅल्यू डिस्क्रीट घेतली, स्पेसिफिक घेतली, तसेच तुम्ही डिपेंडंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मध्ये पण तुम्ही चूज करू शकता. जर तसं जर तुम्ही चूज केलेलं असेल तर त्या व्हॅल्यूजना डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणतात. कंटिन्युअस व्हॅल्यू म्हणजे तुम्ही सगळ्याच्या सगळ्या डिपेंडंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घेतलेल्या असतील तर त्याला तुम्ही कंटिन्युअस व्हॅल्यूड सिग्नल म्हणता किंवा डिस्क्रीट व्हॅल्यू सिग्नल म्हणता. सो युअर डिस्क्रिप्शन इज बेस्ड ऑन इदर द डिपेंडंट व्हेरिएबल. तर डिपेंडंट व्हेरिएबलला तुम्ही एका ठराविक अंतरावर तुम्ही सिलेक्ट करा, किंवा तुम्ही त्याची जी व्हॅल्यू आहे इंडिपेंडंट व्हेरिएबलची घ्या किंवा मग डिपेंडंट व्हेरिएबलची घ्या. सो इट इज कंटिन्युअस व्हॅल्यू. सो युअर सिग्नल कॅन बी डिस्क्रीट टाइम सिग्नल अँड अ डिस्क्रीट व्हॅल्यू सिग्नल. सो व्हॅल्यूज जर डिस्क्रीट घेतल्या असतील आणि त्यांचा करस्पॉन्डिंग इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतला असेल तर दॅट इज डिस्क्रीट व्हॅल्यू सिग्नल. आणि तुम्ही तुमचे डिस्क्रीट टाइम घेतलं असेल आणि त्याच्या असोसिएटेड व्हॅल्यू घेतली असेल तर इट इज अ डिस्क्रीट टाइम सिग्नल. समजलं की नाही? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे अंडरस्टँड करायची, ही सगळी डेफिनेशन अशासाठी दिलेली आहे, कम्प्युटर सिग्नल प्रोसेसिंग मध्ये फक्त आणि फक्त डिजिटल सिग्नल वापरलेला असतो. अँड डिजिटल सिग्नल इज डिस्क्रीट टाइम सिग्नल having a set of discrete values. So a discrete time signal having a set of discrete value is called digital signal. तर त्याची व्हॅल्यू पण डिस्क्रीट असते आणि त्याची इंडिपेंडंट व्हेरिएबल टाइमच्या व्हॅल्यू पण डिस्क्रीट असतात. तर अशा पेअर घेतलेल्या असतात डिजिटल सिग्नल मध्ये. आणि आपण जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला अजून समजेल.
Okay, so for digital signal processing, it must be a digital signal. If the signal to be processed is in analog form, फर्स्ट जेव्हा त्याला कम्प्युटरमध्ये प्रोसेस करायचं असेल तर पहिल्यांदा हा अॅनालॉग सिग्नल ऑलवेज डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट केला जातो. याचाच अर्थ काय, तुमचा जो अॅनालॉग सिग्नल आहे त्याच्यामध्ये बिलियन्स ऑफ व्हॅल्यूज आहेत, बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स आहेत, राईट. तर त्याला सॅम्पलिंग करून त्याच्या डिस्क्रीट व्हॅल्यू किंवा डिस्क्रीट व्हॅल्यूज घेतल्या जातात. एक ठराविक व्हॅल्यूचा सेट क्रिएट केला जातो आणि मग त्याच्यातून तो डिजिटल सिग्नल क्रिएट केला जातो. सो अनलेस अँड अंटिल अॅनालॉग सिग्नल इज कन्वर्टेड इनटू डिजिटल सिग्नल, इट कॅनॉट बी प्रोसेस्ड बाय कम्प्युटर. दॅट इज व्हॉट इट इज सेम. आणि मग ती अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन प्रोसेस वगैरे काय आहे ते आपण नंतर. So this is what digital. So this is continuous value versus discrete values. Okay. Another classification of signal is deterministic versus random signal. मगाशी मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं, डिटर्मिनिस्टिक सिग्नल म्हणजे काय, y is equal to f of x. So there is a definite relationship given between y and x. म्हणजे काय, जर तुम्हाला हे रिलेशनशिप तुमचं पक्क असेल y आणि x मधलं, तर कुठली x ची व्हॅल्यू घ्या, तुम्ही y कॅल्क्युलेट करू शकता. ह्याचा अर्थ काय, काल काय व्हॅल्यू होती ती जरी मला आता दिला तुम्ही तरी मी ती कम्प्युट करू शकतो. आताची x ची व्हॅल्यू दिली तरी मी y ची व्हॅल्यू काय असेल ही कम्प्युट करू शकतो. आणि फ्युचर मध्ये x ची काय व्हॅल्यू असणार आहे ती देखील तुम्ही दिली तरी मी आता बसून y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. So that kind of a signal where there is a definite relationship between y and x through a mathematical formula is called deterministic signal. निश्चित सिग्नल, मला वाटतं तो शब्द बरोबर असावा डिटर्मिनिस्टिक. म्हणजे निश्चितपणे तुम्ही x वरून y कॅल्क्युलेट करू शकता. That's all. That is deterministic signal. Random signal, सिंपल. मगाशी जो एक्झाम्पल दिला, रॅन्डम सिग्नल मध्ये these are just x1 y1 x2 y2 x3 y3 पेयर्स. पण x1 y1 मध्ये जे रिलेशनशिप आहे तेच सेम रिलेशनशिप x2 आणि y2 मध्ये असेल की नाही हे मला माहिती नाही. याचा अर्थ काय, काल जर मी x बरोबर y व x1 बरोबर y1 बघितलंय, आता मी x2 बरोबर y2 बघतोय, उद्या मी x3 बरोबर काय बघीन हे मी सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाहीये, मला माहिती नाहीये. तर उद्याचं उद्या बघू, जेव्हा y3 ची व्हॅल्यू येईल तेव्हा. These kind of a signals are called random signals. So these are the signals which cannot be described to any reasonable degree of accuracy by explicit mathematical formulae, or such a description is too complicated to be any practical use. ठीक आहे. तर सिग्नल प्रोसेसिंग मध्ये टेक्निकली जरी तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म्युला माहिती असला तरी सुद्धा तुम्ही टेक्निकली स्पीकिंग दोन्ही पद्धती वापरू शकता. त्याला मॅथमॅटिकल रिलेशनशिप आहे म्हणून ट्रीट कर, किंवा इट इज जस्ट x1 y1 पेअर x2 y2 पेअर, आय डोंट नो दॅट देयर इज अ रिलेशनशिप. सो तुम्ही प्रोसेसिंग दोन्ही पद्धतीने करू शकता. त्याचं बोथ अप्रोचेस आर ॲक्युरेट. तर सेकंड अप्रोच जो आहे रॅन्डम सिग्नल मध्ये, आता तुम्ही डिटर्मिनिस्टिक सिग्नल मध्ये बघितला मॅथमॅटिकल फॉर्म्युला असतात. तुम्ही कधी ऐकलंय का स्टॅटिस्टिकल मेथड्स? तुम्ही बरेच जण स्टॅटिस्टिक्स कदाचित शिकला नसा. तर जिथे अशी डेफिनेट मॅथमॅटिकल फॉर्म्युला बेस्ड रिलेशनशिप नसते तिथे स्टॅटिस्टिकली सम रिलेशनशिप इज डिराइव्ड. तर असे रॅन्डम सिग्नल स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरून सुद्धा प्रोसेस केले जातात. तर त्या वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल मेथड्स आहेत. जेव्हा आपण डेटा कम्युनिकेशनच्या चॅप्टरवर लेक्चर असेल माझं, तेव्हा विल टॉक अबाउट ऑल दोज स्टॅटिस्टिकल मेथड्स. हिअर इट इज नॉट अप्लिकेबल. Here you just want to understand that this is a deterministic signal and this is a random signal. There is another classification of a signal, periodic versus non-periodic signal. Very simple. मराठीमध्ये याचं एक्सप्लेनेशन असेल, चला इंग्लिश मध्ये आधी वाचून दाखवतो. Periodic signals. It completes a pattern within a measurable time frame called a period. It repeats that pattern over subsequent identical periods. The completion of one full pattern is called a cycle. याचा अर्थ काय, हा जो तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल होता किंवा y होता, त्याची जी व्हॅल्यू आहे ती एक पॅटर्न जनरेट करते.
आणि तो पॅटर्न ती रिपीट करते. फॉर एक्झाम्पल, as x changes, my y changes from 1 to 2 to 3 to 4 to 5. आणि मग पुढच्या x च्या व्हॅल्यूला हा पॅटर्न पुन्हा रिपीट होतो. So if you look at the values of y, you will see 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. So all these values are repeated at given interval. So this kind of a signal is called periodic signal. So there is a period within which you see a pattern of those numbers or whatever it is, and that pattern which you have seen in that period repeats. So that is called periodic signal. जो रिपीट होत राहतो, त्याची पुनरावृत्ती होत राहते. नॉन पिरियॉडिक सिग्नल, देर इज नो पॅटर्न. आता मी 1 2 3 4 पाहिलाय, नंतर सडनली 6 8 9 पाहीन, आणखी काही पाहीन. So there is no relationship. You cannot say that the pattern got repeated. So that kind of a signal is called non-periodic signal. Alright? आता हे पण फार महत्वाचं आहे. आता फक्त क्लासिफिकेशन म्हणून ह्याच्याकडे लक्ष द्या, पण नंतर हळूहळू तो तुम्हाला समजेल हे सगळं क्लासिफिकेशन का दिलेलं आहे. सिग्नल प्रोसेसिंग मध्ये डिपेंडिंग अपॉन दीज क्लासिफिकेशन्स, हाऊ टू प्रोसेस दॅट सिग्नल मॅटर्स. म्हणून तुम्हाला हे क्लासिफिकेशन्स अंडरस्टँड करायची आहे. ठीक आहे? So in data communication, periodic analog signals are used and non-periodic digital signals are commonly used. Sound analog signal. So that analog signal repeats the pattern. So we use periodic analog signals. So अशा physical quantity ज्यांचे analog signals periodic आहेत, असे सिग्नल आपण प्रोसेस करतो. किंवा जे डिजिटल सिग्नल नॉन पिरियॉडिक आहे. डिजिटल सिग्नल मध्ये there is no periodic signal. It's a non-periodic signal most of the time. का? We'll see. ठीक. So this is a difference between periodic and non-periodic signals. All right. आता आपण सिग्नल वर बरंच काही बघणार आहोत, पण आपण मध्ये अॅनालॉग सिग्नल, साइन वेव्ह हा प्रकार काय आहे? तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ अॅनालॉग सिग्नल? कारण इथे आपण म्हणालो ना, डेटा कम्युनिकेशन मध्ये वी यूज पिरियडिक अॅनालॉग सिग्नल. तर अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय? साइन वेव्ह. तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकला असाल, तर त्या ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही हे शिकला असाल, तर ते एक्झॅक्टली साइन वेव्ह नावाचा प्रकार काय आहे किंवा सायन्यूसॉइड म्हणजे काय हे आधी आपण एक्सप्लेन करून घेऊ. ते समजल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ. Alright, so okay, sine wave, continuous time sinusoidal signal or analog signal. The sine wave is important in physics because it retains its wave shape when added to another sine wave of the same frequency and arbitrary phase and magnitude. It is the only periodic waveform that has the property. This property leads to its importance in Fourier analysis and makes it acoustically, pronunciation check kara, acoustically unique. It occurs often in both pure and applied mathematics as well as physics, engineering, signal processing and many other fields. तर अशा बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या हे बिहेवियर एक्झिबिट करतात. म्हणून आपल्याला साइन वेव्ह काय आहे हे अंडरस्टँड करायचं. सो ओके, व्हॉट इज साइन वेव्ह? तुम्ही जर डिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतली आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतली, तुम्ही एक्स वाय कॉर्डिनेट जॉमेट्री मध्ये एक्स वाय कॉर्डिनेट ड्रॉ केले आणि त्याचा ग्राफ ड्रॉ करायला सुरुवात केला, तर त्याचा ग्राफ कसा दिसेल? सो व्हॉट इज साइन वेव्ह? इट इज अ मॅथमॅटिकल कर्व that describes a smooth harmonic or periodic oscillation or pattern repetition of given range. आपण वरती ऐकलं periodic signal वगैरे. Okay. A sine wave is a continuous wave. It is named after the function sine. तर आता इथे जे काही डेफिनेशन वगैरे दिले ते तुम्ही नंतर वाचा. मी तुम्हाला ऍक्च्युअल डेटा दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली साइन वेव्ह म्हणजे काय ते समजेल. ठीक आहे? सो लेट्स टेक अ लुक ॲट actual sine. Alright. Okay. आता
इथे मी काय केलेलं आहे, लेफ्टला मी टेबल बनवलेलं आहे. लेट मी एक्सप्लेन यू द टेबल फर्स्ट. आता इथे बेस, मला त्याचा हे, ओके, आता इथे तुम्ही बेस पाहताय ना, दिस बेस इज नथिंग but my independent variable which I will be plotting it on X. Height is my corresponding dependent variable or a signal which I will be plotting it on Y. So as I start plotting X comma Y, X1 comma Y1, X2 comma Y2, how will that graph look? So base is my dependent variable, independent variable, and height is my dependent variable. The maximum value here of base is 2 and minimum value of base is -2. If it is a if it is a circular graph, त्याचा अर्थ काय नंतर सांगेन. So this is base which is my x coordinate, height is my y coordinate. Then there is something called sine theta, that is also my y coordinate. So base is my x, height is my y, or sine theta is my y. All right. So when I actually plot them, what will be my x and y coordinate value? Okay, let me explain. मी इथे सेंटर घेतलेला आहे 5,5. सर्कलचा सेंटर घेतला आहे 5,5. My maximum value of x is 2. My maximum value of y is 2. So on a circular graph, if my center is 5,5, x च्या right ला 2 युनिट, that is 7, आणि x च्या left ला 2 युनिट, that is 3. So the range of my independent variable is 3 to 7. 3, 4, 5, 6, 7. सेंटर पासून 2, रेडियस 2 आहे माझा, सेंटर पासून 2 राईटला, सेंटर पासून 2 लेफ्टला. तसंच y ची मॅक्झिमम व्हॅल्यू इज 2 युनिट्स अबाव, which is +2, 2 युनिट्स बिलो, -2 if it is 0,0 origin. जर माझा 0,0 origin असेल तर my max value is 2 and mean value is -2. But in my case here, since my center is 5 plus 2, 7 on the right side, and 5 minus 2, 3 on the left side, so my range is 3 to 7. Same way on y, my range is 3 to 7. Then seconds. Seconds is my another possible x value. Time independent variable. All right. त्याच्यानंतर theta is my another independent variable, which I will be plotting it on x. Another independent variable, possible variable is radians. त्याचा अर्थ काय एक्सप्लेन करतो. All right. आता अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या जर तुम्ही इंडिपेंडेंट व्हेरिएबलचं रेंज घेतलं -2 to +2, then for those corresponding -2 to +2 x value, your y value moves in a circle. This is the circle. So if you see in this circle and if you assume that my origin is 0,0, what's happening here is, let it come back here. इथे जेव्हा x माझा जेव्हा 0 असतो, x माझा जेव्हा मॅक्झिमम असतो 2, हे बघा आता माझा x 2 झाला, y 0, आणि मग जसजसा x कमी होत जातो तसतसा y वाढत जातो, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो y मॅक्स होतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये परत y कमी व्हायला सुरुवात झाली आणि x पण अजूनच कमी होतोय आणि तो शेवटी मिनिमम x वर गेला, -2 वर गेला. आता y पुन्हा खाली खाली येतोय आणि तो कमी कमी होत चाललाय बिकॉज इट इज अ निगेटिव्ह. आणि मग परत ती y ची व्हॅल्यू, ती ब्लू लाईन कमी कमी होत जाते, पण निगेटिव्ह कमी कमी होत जाते, म्हणजेच ती वाढते आणि ती परत शून्यावर येते. समजलं का? So basically what's happening here is y is moving across the circle. If you draw a graph
this kind of a graph of x against y. Same graph if you draw horizontally, इथे जसा दाखवला आहे, तर x, if my minimum x is 0 and my maximum x is say 2 pi, y will move along this curve which we were talking about. Sine wave is some mathematical curve. समझ लगा? So all those physical quantities which move on the perimeter of a circle along with x as x changes, or those who move on a horizontal graph across this sine wave, these are called analog signals or sinusoids. ठीक आहे? तर आता इथे तुम्हाला जर डेटा नीट बघायचा असेल तर हे पहा, हा बेस जेव्हा माझा 2 होता तेव्हा माझी y ची व्हॅल्यू 0 होती, आणि जसजसा बेस कमी 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 होत गेला तेव्हा तो y वाढला आणि 2 झाला, मॅक्झिमम वर पोहोचला. दॅट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यानंतर परत तो कमी कमी होत गेला आणि 0 झाला. त्याच्यानंतर परत 2 झाला, त्याच्यानंतर परत 0 झाला. दिस 2 इज टेक्निकली -2. इथे ऍब्सोल्यूट लेंथ घेतलेली आहे. ओके, आता त्याला साइन वेव्ह का म्हणतात आणि हे ग्राफिकल रिलेशन असं का आहे त्याचं? ऑलराईट, तुम्ही जर बघितलं तर सर्कल मध्ये 360 डिग्री असतात. सो जेव्हा आपण म्हणतो y is moving on this perimeter, technically speaking y is moving from 0 to 360 degrees. इथे 0 चालू होतं, इथे 90, इथे तुम्ही या लाल गोळ्याकडे लक्ष द्या, इथे 180 डिग्री which is 2 pi, इथे 180 plus another 90 which is 270, आणि मग तो परत 360 डिग्रीवर जातो. आणि बघितलं का, पिरियॉडिक सिग्नल, सर्कल पुन्हा रिपीट होतं. समजलं का? सो सर्कल मध्ये तसंच इकडे एकदा 2 पाय झालं सर्कल मध्ये, 360 डिग्री कंप्लीट झाले की ही वेव्ह पुन्हा पुढून रिपीट होते. अशाच्या असा हा पॅटर्न रिपीट होतो, म्हणून दिस इज अ पिरियॉडिक अॅनालॉग सिग्नल. तसंच इथे दाखवलंय बघा, सर्कल मूव्ह होत आहे, सर्कल बरोबर हा पॅटर्न पण मूव्ह होत आहे. बरोबर ना? ठीक आहे ना? आता टाइम मध्ये याचं कन्व्हर्जन कसं केलं? तुम्हाला माहिती आहे, घड्याळाचा काटा, मिनिट काटा 360 डिग्री कंप्लीट करतो तेव्हा तो किती मिनिटं कंप्लीट करतो? 60 मिनिट्स कंप्लीट करतो. सो 360 divided by 66. So 6 degrees is equal to 1 second or 1 minute. So you can say that this circle, if this circle is made up of 60 seconds, then 360 degree is equal to 60 seconds. So अशा तऱ्हेने ही साइन वेव्ह मूव्ह होते. ओके, आता साइन थीटा. व्हॉट इज साइन थीटा? तुम्ही जर बघितलं असाल, राईट अँगल ट्रायंगल असेल तुमचा, तर इन धिस केस आपली ही जी रेडियस मूव्ह होते, वाय मूव्ह होताना दाखवते, दॅट इज अवर रेडियस, राईट? कर्ण, काटकोनी त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल बिटवीन बेस अँड द हायपो, आता इथे बघा, ही रेडियस आहे आपली विच इज हायपो. दॅट हायपो इज मूव्हिंग अँड युअर angle is increasing. So angle between hypo and the base, the red line color, is your theta. And sin theta is opposite side, समोरची बाजू भागिले कर्ण, म्हणून sin theta. तर आपल्या केस मध्ये sin theta is nothing but height upon hypo. आपली रेडियस आहे 2, so our hypo is 2. आपली हाइट आहे 0. So sin theta, this corresponding sin theta which is 0, sin 0 is equal to 0. Sin 1 is equal to 1.9997, sorry, 0.003, which is height, divided by karna. And the blue line is a opposite side of a right angle triangle.
So that is the reason sine theta keeps moving. So if you draw a circular graph of x against y, y will move on a perimeter. If you draw the very same values on a horizontal graph, x axis वर तुम्ही independent variable घेतलात आणि y axis वर तुम्ही dependent variable घेतलात, तर y ची value will move along this pattern. तेच जर तुम्ही सेंटर घेतलात, सेकंड्स घेतलात तुम्ही, तर 0 to 60 seconds मध्ये y ची value will move like this. Or if you take theta 0 to 2 pi, y ची value will go same. आता माझ्या बघितलं का, sin theta is a constant. Sin theta moves between +1 and -1. So it doesn't matter what is your radius, what is your max value of x and y, how big the circle is. Your all the sine waves of all the signals will look same in height, which is +1 -1. This peak will be +1 and this will be -1. So all sine waves will look same if you use sine theta. But if you use actual values of x and y, then only you will see a different height of different sine waves. Those are different sine waves. समजलं का? तर हे नीट अंडरस्टँड करा. तर आता ह्याच्यामध्ये तो काय म्हणतो, ओके, आता ह्याच्यानंतर याचा फॉर्म्युला दिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी हा जो सर्कल आहे, हा सर्क्युलर पॅटर्न किंवा ही वेव, they repeat n number of times in a given second. So if you see, I have completed 10 circles in 1 second, then my frequency is 10. How frequently I am repeating a pattern in a given second. समजलं का? So एका सेकंदामध्ये किती? So this is basically a sine wave. This is what you need to understand thoroughly. हे सगळं वाचा, हे tables thoroughly बघा, तुम्ही स्वतःचे ग्राफ काढा. You will understand what I am talking about. फक्त विसरू नका, base is my x coordinate, second is my x coordinate, theta is my x coordinate, and radians is my x coordinate. Height and sine theta are my y coordinates. So depending upon which x coordinate you use, you draw a y coordinate, you will see these patterns. So that's sine wave. Sine wave. मग आता हे जी वेव पाहिली, and if it is a continuous analog signal and it is periodic analog signal and it is deterministic signal, then there has to be a mathematical equation. So what is that mathematical equation? Y of t. T is my independent variable, time, and y, or which is in seconds, and then y is my dependent variable or a signal. So yt is equal to a sine of 2 pi ft plus theta. This is a mathematical formula for sine wave, for the pattern which you have seen, where t is time, a is equal to amplitude. Now don't get confused with amplitude. Physics मध्ये शिकलेलं. Amplitude here is nothing but maximum value of your dependent variable. That is called amplitude. So in our case, my radius was 2, my max value was +2. So my amplitude was +2 -2. Lower boundary was -2. So minimum amplitude is -2, maximum amplitude is +2. So A is maximum amplitude. A is equal to 2. What is F? F is ordinary frequency, meaning how many times circle repeated in 1 second. That is my frequency. Okay. What is angular frequency? Angular frequency is equal to 2 pi f. याचा अर्थ काय? एका सर्कल मध्ये टोटल डिग्री किती असतात? 2 pi. 2 into 180, 360 डिग्रीचा सर्कल असतं. So number of frequencies multiplied by 2 pi or 360 is my angular frequency. So if my frequency is 2, then 360 into 2, which is 720, is my angular frequency. समझ लगा? Okay. What is theta? Theta is equal to phase.
which specifies in radians, where in its cycle the oscillation is at t is equal to 0. So theta is a radians when t was equal to 0. When t was equal, when t is equal to 0 आपण तुमच्या ग्राफ मध्ये घेतला तेव्हा तुमचा अँगल किती होता. जरूर नाही तुम्ही प्रत्येक वेळी 0 पासूनच स्टार्ट करा. सो when t is equal to 0 तुमचा अँगल काय होता. आपल्या केस मध्ये when t was equal to 0 theta was 0. ठीक आहे. what is tp? tp is equal to 1 upon f. म्हणजेच काय. if my frequency म्हणजेच काय, how many circles I have completed in 1 second. So if I have completed 10 circles in 1 second, how much time I have taken for one circle, which is 1 upon f. So TP is your fundamental period. म्हणजेच time taken to complete one circle. That is my TP, fundamental period. बऱ्याच ठिकाणी फॉर्म्युला मध्ये वापरलेले, so you need to understand this. Okay? तर इथे ओके, हा डायग्राम इथे कट झालेला आहे. तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हे प्रेझेंटेशन झालं की एंडला मी सगळ्या जेवढ्या 40 स्लाइड्स आहे त्यांचा पुन्हा 2-2 सेकंडचं रनिंग दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये हा कॅमेरा सुपर इम्पोज करणार नाही. त्याला म्हणजे तुम्हाला ती संपूर्ण स्लाइड क्लिअरली दिसेल आणि ह्या कोपऱ्यात काय लिहिलेलं आहे तेही दिसेल. सो दिस इज व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अ साइन वेव्ह. समजलं का? विच इज एनालॉग सिग्नल. Now, this very sine wave formula which you have seen above can be written this way also. इथे पण मी जास्त एक्सप्लेनेशन इथे देत नाहीये. हे आत्ताच्या घडीला तुम्हाला या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये फॉर्म्युले पाठ करायचे आहेत आणि लिहावे लागले तर लिहायचे आहेत. ठीक आहे ना? ओके. सो वाय अपॉन इथे हा सिग्नल जो घेतलेला आहे तो एक्स कॉमा टी दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत. इफ y x t असेल, दोन व्हेरिएबल डिपेंडंट सिग्नलची व्हॅल्यू दाखवायची असेल या व्हेरी सेम साइन वेव्हची, तर दिस विल बी इट्स फॉर्म्युला. हे वाचून घ्या. इथे मी जास्त एक्सप्लेन करत नाही. लेट मी एक्सप्लेन यू द प्रॉपर्टीज ऑफ अ कंटिन्युअस टाइम साइनोसाइड सिग्नल. तर आपण हा एनालॉग सिग्नल आहे विच इज अ कंटिन्युअस टाइम साइनोसाइड सिग्नल आहे. सगळ्या टाइमच्या व्हॅल्यू आपण घेतलेल्या. सो फॉर एव्हरी फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ द f विच इज अ फ्रिक्वेन्सी एक्स ए हे नोटेशन आहे. सो दिस इज एन एनालॉग सिग्नल म्हणून एक्स ए टी subscript a वापरलेला आहे. So x at t is periodic. That is analog signal. If x at t is always equal to x at t plus tp. Why? Because periodic आहे ना हे. म्हणजे तुम्ही आता ही जी मी व्हॅल्यू बघतोय त्याचा जे टाइम आहे त्याच्यामध्ये मी टीपी ऍड केला की मला परत सेम व्हॅल्यू परत मिळणार. So technically speaking what it says is for every fixed value of the f, x at t is periodic. म्हणजेच x at is equal to x into bracket t plus tp. म्हणजे 5 सेकंदावर माझी जी व्हॅल्यू आहे आणि माझा जर टाइम पिरियड 2 सेकंद असेल तर 7 सेकंद वर सुद्धा मी सेम व्हॅल्यू म्हणणार आहे. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. Continuous time sinusoidal signals with distinct frequencies are themselves distinct. Increasing the frequency म्हणजेच काय, जास्त सर्कल, जास्त वेव्ह पॅटर्न, तुम्ही जास्त वेळा वेव्ह पाहणार एका सेकंदामध्ये. सो increasing the frequency f results in an increase in the rate of oscillation of the signal in the sense that more periods in a given time term. So this is again more mathematical. Let's not get into it right now. Same explanation. Now, very same sine wave formula can be written in the form of complex exponential. आता इथे परत या exponential वर जास्त वेळ घालूया. This is more mathematical. There is something called Euler identity. E raised to plus or minus j theta is equal to cos theta plus or minus j theta. Using that, another analog signal formula is a cos wt plus theta is equal to a by 2
into e raised to j into bracket wt plus theta, where it is w. मी इथे w म्हणतोय याला, but it is not a w, actually it is a angular frequency. Okay, so read it that way. So a by 2 e raised to minus j into bracket wt plus. That's the formula. इथे पण आपण जास्त वेळ घालूया. फक्त इथे त्यांना काय म्हणायचंय, टेक्निकली स्पीकिंग frequency is always a positive value, but for some mathematical operation or mathematical convenience, इकडच्या कम्प्युटेशन मध्ये आता आपण जेव्हा, कारण सर्कल मध्ये आपण दाखवलं ना, सो इफ यू मूव इन अँटी क्लॉक इन अ क्लॉकवाइज, उलट फिरलात तुम्ही क्लॉकवाइज, इन अवर केस द राईट इज अँटी क्लॉकवाइज, तर तुम्ही क्लॉकवाइज फिरला तर देन इट इज कन्सिडर्ड निगेटिव्ह, ऑल द व्हॅल्यूज आर कन्सिडर्ड निगेटिव्ह. ठीक आहे ना? So this is another formula of this. Okay, now ती बघितली आपण साइन वेव्ह, तो बघितला आपण अॅनालॉग सिग्नल. मग त्याच अॅनालॉग सिग्नलला तुम्ही डिजिटल सिग्नल मध्ये म्हणजेच डिस्क्रीट टाइम सायनुसॉइडल सिग्नल मध्ये कन्वर्ट केला तर तो कसा दिसेल? तर असा दिसेल. आपण काय म्हणालो, अॅनालॉग सिग्नल मध्ये इन अ गिवन रेंज there are unlimited values. Instead of taking all those unlimited values, I am going to take only specific values. आता मगाशी मी तुम्हाला एक सांगायला विसरलो, जेव्हा आपण म्हणतो की अॅनालॉग सिग्नलला डिजिटल मध्ये कन्वर्ट करताना किंवा कंटिन्युअसला डिस्क्रीट मध्ये कन्वर्ट करताना यू टेक ओनली स्पेसिफिक सॅम्पल्स at a given interval. So it doesn't have to be on an equal interval. You can randomly pick पहिली व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू, तिसरी व्हॅल्यू, चौथी व्हॅल्यू आणि पाचवी व्हॅल्यू. You don't have to worry about distances. पण always and always equidistance values are always taken. मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, बिटवीन 0 and 60 I will take every 5 सेकंड. का? जर तुम्ही इक्विडिस्टन्स व्हॅल्यू घेतला तर मॅथमॅटिकल कॉम्प्युटेशन्स बिकम इझी. And it is mathematical convenience साठी they always take equidistance. In reality, those 12 values need not be 0, 5, 10, 15. I can take 0, 1, then suddenly 8, then 8.1, 8.2, अशा मी 12 व्हॅल्यू घेऊ शकतो. But it is always preferred to take equidistance values. तर आपण त्या अॅनालॉग सिग्नल मधून सगळ्या व्हॅल्यू न घेता इक्विडिस्टन्स वर काही ठराविक व्हॅल्यू घेतल्या, म्हणजेच डिस्क्रीट टाइम चूज केला, तर बऱ्याचशा व्हॅल्यू ओमिट झाल्या. आणि मग आपण जेवढ्या डिस्क्रीट व्हॅल्यू घेतल्या त्या डिस्क्रीट व्हॅल्यूचा ग्राफ कसा दिसेल? हा असा दिसेल. आपण दिसतोच आहे सायन्यूसायडल, पहा. पण पहिल्या ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू होत्या, ह्याच्यामध्ये फक्त ठराविक व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. इथे किती घेतलेल्या आहेत? 5-5 पर क्वाड्रंट. 5 पहिल्या क्वाड्रंट मधले, 5 दुसऱ्या क्वाड्रंट मधले, 5 तिसऱ्या क्वाड्रंट मधले आणि उरलेले 5 चौथ्या क्वाड्रंट मधले. आणि मग रिपीट झालाय तो सिग्नल. सो हाऊ डिस्क्रीट टाइम सायन्यूसायडल सिग्नलचं इक्वेशन काय? इट इज नो मोर अ टी, इट इज द नंबर ऑफ द सॅम्पल. माझा फर्स्ट टाइम पिरियड काय होता, तो किती होता त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. नंबर ऑफ दॅट सॅम्पल, फर्स्ट value, second value, third value, fourth value, fifth value. So xn, it is not xt. N is my integer, running sequential number 1 2 3 4 5 6. Normally it starts from 0. Computer मध्ये everything starts from 0. So 0 1 2 3 4 5. So the formula becomes xn is equal to a cos into bracket 2 pi fn plus theta, which is equal to a cos angular frequency multiplied by n plus theta. Same, only t is replaced with n. N is sample number and w is frequency, cycles per sample in radians. जो काही आपण सॅम्पल घेतला त्याच्यामध्ये किती वेळा रिपीट झाला. ओके. Properties of discrete time sinusoid. It is periodic only if its frequency f is a rational number. That means when x n plus n is equal to xn if n is greater than 0. तर ही प्रॉपर्टी वाचून घ्या, त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही. सेकंड,
if its frequencies are separated by integral multiple of 2 pi. Why 2 pi? कारण आपण म्हणालो one circle is always one pattern. So that is the reason period repeats after every 2 pi. 2 pi मध्ये सर्कल कंप्लीट झालं, मग 2 pi to 4 pi दुसरं सर्कल त्याने ड्रॉ केलं एकमेकाला चिकटून, मग 4 pi to 6 pi मध्ये तिसरं सर्कल जॉईन केलं, right? So if its frequencies are separated by an integer multiple of 2 pi, they are identical. म्हणजेच काय, कुठलीही व्हॅल्यू घ्या तुम्ही, त्याची जी थीटाला जी व्हॅल्यू आहे त्या थीटा मध्ये तुम्ही 2 पाय ऍड केला की जो थीटा येईल त्या थीटाची व्हॅल्यू सेम असेल, सिग्नल व्हॅल्यू सेम असेल. सो दॅट्स व्हॉट दिस प्रॉपर्टीज आर. तुम्ही जर साइन वेव्ह नीट अंडरस्टँड केली असेल तर दिस इज जस्ट रीड इट, यू विल अंडरस्टँड इट. ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालूया. The highest rate of oscillation in a discrete time sinusoid is attained when frequencies are this, when W is equal to pi or angular frequency is equal to minus pi. Pi is 180 degree. So the maximum repetitions you are going to see if your frequency is 180 degree. That is what it says, right? आणि मग त्यांनी ग्राफ दाखवलेले. जर माझी फ्रिक्वेन्सी पाय बाय 8 असेल तर थोडे बघा जास्त दिसत आहे. त्याच्यानंतर पाय बाय 4 असेल तर किती दिसतील, पाय बाय 8, मग पाय बाय 2. But as you start increasing the decreasing frequency, हे असे दिसले पॅटर्न. W0 is equal to pi maximum दिसत आहे. That's what it said. The highest rate of oscillation is when W0 is equal to pi. हे जास्त जवळ आहे. Okay? And when W0 is equal to 0. हे जास्त बघायची गरज नाहीये. This is just academic interest. Okay. Harmonically related complex exponentials. Sinusoidal signals and complex exponentials are very important in the analysis of signals and systems. Sets of harmonically related complex exponentials or sinusoids are sets of periodic complex exponentials with fundamental frequencies that are multiples of single positive frequency. The same properties clearly hold for sinusoidal signals also. So basically तो जो e raised to वाला फॉर्म्युला दाखवला होता, तो continuous time exponential can be rewritten as SKT is equal to e raised to jkwt. Okay, so for each value of k, SKT is periodic with fundamental period 1 upon kf0, which is equal to tp by k for fundamental frequency. So this is just harmonical relationship का, कारण डाउन द रोड सगळीकडे तुम्ही पाहणार आहात की वन साइनसॉइडल वेव is merger of, it could be a composite wave, that is it is made up of 10 multiple sine waves. They are added and created 11th sine wave. So entire signal processing is splitting that into multiple, studying them, merging them back. तर हेच सगळं काम नंतर तो या साइनसॉइडल वेव वर करतो. So entire signal processing is how to do mathematical additions of this sinusoidal waves, त्यांना सेपरेट कसं करायचं, त्यांना मर्ज करायचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, हेच सगळं नंतर बघणार. सो ऑल दॅट इज सिग्नल प्रोसेसिंग. आणि ते सिग्नल प्रोसेसिंग करताना किती कॉम्प्लिकेटेड होतं, पण एकदा तुम्ही इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल सायनोसाइडल वेव्ह सेपरेट केली आणि तिला स्टडी केली की तुम्हाला जे काही त्याचं करायचंय, प्रोसेसिंग करायचंय, ते जास्त इझी होऊन जातं, जास्त क्लिअर होतं आणि ॲक्युरसी तुमची वाढते. सो देअर दीज एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आर युज्ड. सध्या परत जास्त वेळ घालूया नको, आपण जेव्हा नंतर डिटेलमध्ये ऑपरेशन्स बघणार आहोत तेव्हा ह्याच्याकडे परत एकदा बघू. तर सध्या तुम्ही जस्ट असंच बाय हार्ट करा. फुरियर सिरीज एक्सपान्शन. मगाशी आपण तो सिग्नल लिहिला होता SKT is equal to, right? So technically what Fourier series expansion is a linear combination of harmonically related complex continuous time exponential
म्हणजे हा जो माझा अॅनालॉग सिग्नल होता, हा कॉम्प्लेक्स सिग्नल होता, असे 100 सिग्नल मिळून आय मेड अॅनालॉग सिग्नल XAT. XAT is equal to sigma of CK SKT, where K is equal to minus infinity to infinity. So हे सगळे formulas are basically 10 sines, multiple sine waves together is another sine wave. मग तिला स्प्लिट करा, परत मर्ज करा, स्टडी करा इंडिव्हिज्युअल साइन वेव्ह, आणि मग जे काय ओके. सेम वे डिस्क्रीट टाइम एक्सपोनेन्शियल्स. जास्त या मॅथमॅटिकल फॉर्म्युलांमध्ये जाऊ नका, सध्या नुसतं वाचा, आणि परीक्षेमध्ये थेरी पेपर मध्ये जर हे डेफिनेशन वगैरे आलं, फॉर्म्युले लिहायला आले तर जास्त इथे वेळ. Okay. Now, digital signal processing system. All right. Most of the signals encountered in science and engineering are analog in nature. That is, the signals are functions of continuous variables such as time or space, and usually take on values in a continuous range. Such signals may be processed directly by appropriate analog system. If analog signal is converted to digital signal, then only digital signal processing can be done. And computer does everything digitally. So all analog signals are to be converted into digital signal. So there are analog to digital signal converter. So what is involved in analog to digital signal converter? That's what we will see. It is again more for your theory. Analog input signal is passed to A to D converter, which converts it into a digital input signal. मग तो digital input signal is processed by a system, digital signal processor. Again, it gives output, digital output. And in that digital output signal is then ultimately again converted into analog. साऊंड वेव्ह, खरखरणारा साऊंड वेव्ह इथून पाठवला, त्याला एडी कन्व्हर्टरने डिजिटल मध्ये कन्वर्ट केला, मग त्याला त्याने प्रोसेस करून डिजिटल मध्ये कन्वर्ट केला, आणि मग तो जो खरखर काढलेला आवाज आहे तो डीए कन्व्हर्टर मधून पुन्हा अॅनालॉग मध्ये कन्वर्ट झाला. Alright? Okay. So what is the AD converter? What is important here? First thing is first. Analog signal, which is a continuous time signal, you need to convert it into a discrete time signal. म्हणजेच काय? तुम्हाला ठराविक व्हॅल्यू चूज करायच्या टाइमच्या, सगळ्या नाही घ्यायच्या. म्हणजेच काय? सॅम्पलिंग करायचं. मगाशी जसं सांगितलं, आता जेव्हा अॅनालॉग सिग्नल आला तेव्हा मी सॅम्पलरने काय केलं? प्रत्येक 5 सेकंद वरची व्हॅल्यू घेतली, 0 सेकंद वरची व्हॅल्यू घेतली, 5 सेकंद वरची व्हॅल्यू घेतली, आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल क्रिएट केला. ठराविक सेट ऑफ टाइम्स घेतले, सॅम्पल केले. सो दॅट इज सॅम्पलर. जेवढी जास्त सॅम्पल घ्याल तेवढं तुमचं एडी कन्व्हर्शन चांगलं होतं. ओके. त्याच्यानंतर क्वांटायझर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्वांटायझेशन? आता नीट लक्ष द्यायचं, आपण ते पुढे बघणारच आहोत. क्वांटायझेशन म्हणजे काय? 5व्या सेकंदावर मी 4.6 व्हॅल्यू बघितली, पण तुम्ही जर ती फक्त 4.6 घेतली तर मधल्या बऱ्याच व्हॅल्यू तुम्ही गाळलेल्या आहेत. तर त्या व्हॅल्यू गाळल्यामुळे तुम्ही जर स्ट्रेट अवे 4.5 घेतला तर कदाचित तुमचं जे काही मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशन आहे ते चेंज होण्याची शक्यता आहे, तर चुकण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जरी त्या व्हॅल्यू तुम्ही ओमिट केल्या तरी त्या व्हॅल्यूचा काहीतरी इफेक्ट तुमच्या व्हॅल्यूला या दिला पाहिजे, तर अॅक्युरसी तुमची वाढते. सो क्वांटायझेशन इज अ प्रोसेस of converting that value into appropriate quantized value. म्हणजेच काय? आता एक सिंपल एक्झाम्पल देतो. इफ माय व्हॅल्यू इज से 4.8, हे सिंपल एक्झाम्पल आहे. ओके. इन रियल लाईफ देर इज अ कॉम्प्लिकेटेड मॅथमॅटिक्स बिहाइंड क्वांटायझेशन, but just to understand, I will change that value to nearest integer. म्हणजेच काय? माझं अझम्पशन असं आहे की ह्या ज्या व्हॅल्यूज होत्या त्या थोड्या मोठ्या होत्या, ज्या मी ओमिट केल्या.
जर मी नियरेस्ट इंटिजरला नेलं 4.8 चा नियरेस्ट इंटिजर इज 5, I'll convert it into 5. I won't take it as 4.8. So I quantize that exact value at 5 seconds, which was 4.8 to 5. If that value was 4.2, I converted it into 4. Or you can simply say I will round off the values, and then accordingly it will be an integer. So that is quantization, but quantization is very complicated for various different types of signals. कशा मेथडने ती व्हॅल्यू कन्वर्ट करायची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू इन डिपेंडंट व्हेरिएबलची, देर आर कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युलाज. सो दॅट्स व्हॉट क्वांटायझर डज. आणि एकदा क्वांटायझरने ती व्हॅल्यू फिक्स केली की यू नो दॅट इन कम्प्युटर इट डझंट यूज डेसिमल सिस्टम, इट यूज बायनरी सिस्टम. Binary system मध्ये there are only 2 digits which are used, 0 and 1. So every number, say 222, that number is represented as stream of bits of zeros and ones. Depending upon number, त्या 8 बीट मधली किंवा 16 बीट मधली कुठली तरी एक बीट 1 असेल किंवा कुठल्या तरी बीट्स 1 असतील, कुठल्या तरी बीट 0 असतील. So this coder converts that value into binary value. So that ultimate digital signal is nothing but a binary value. It's a stream of bits, zeros and ones. So this is the nature of AD converter. This is what I'm talking about here. Conceptually, AD conversion, analog to digital conversion, has 3 steps. Sampling. किती ठराविक अंतरावरून मी व्हॅल्यूज उचलणार, त्याच्यानंतर मी त्याचं क्वांटायझेशन करणार. ही जी व्हॅल्यू मी उचलली इंडिपेंडेंट व्हेरिएबलची, ती तशीच्या तशी न लिहिता तिला क्वांटाइज केली, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाने, अप्लिकेबल फॉर्म्युलाने तिला कन्व्हर्ट केली आणि ती परत लिहिली. अँड देन लास्ट इज कोडिंग. मग एकदा ती व्हॅल्यू, डिजिटल व्हॅल्यू, मी एकदा ती डेसिमल व्हॅल्यू म्हणजे से 222, मग त्याला मी बायनरी कोड मध्ये कन्वर्ट केलं, बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट केलं. बायनरी नंबर इज अ स्ट्रीम ऑफ झिरोज अँड वन्स. ओके, माझं कॅरेक्टर रिप्रेझेंटेशन म्हणजे हे COAD 02 of 10 नंबर अँड कॅरेक्टर रिप्रेझेंटेशनचं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये बायनरी कन्व्हर्जन कसं असतं, व्हॉट इज बायनरी सिस्टम अँड ऑल दॅट इज गिवन. तर तुम्ही त्या लेक्चर मध्ये ते बायनरी कन्व्हर्जन पहा. इथे ते जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. बट व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड इज इन AD कन्व्हर्जन देर आर 3 steps: सॅम्पलिंग, क्वांटायझेशन अँड कोडिंग, एन्कोडिंग. ठीक आहे. Okay. In many cases, it is desirable to convert the processed digital signal into analog signal. इथे तो काय म्हणतोय, बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचं प्रोसेसिंग केलं, सगळं काही ठीक आहे आणि तो तुम्ही कम्प्युटरवर स्टोअर केला. पण तो कन्व्हर्टेड सिग्नल जोपर्यंत परत तुम्ही अनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट करत नाही तोपर्यंत तो काही कामाचा नसतो. डिजिटल सिग्नल असाच्या असा समोरच्या माणसाला तो समजत नाही. सिंपल एक्झाम्पल, अनालॉग साऊंड इज युअर अनालॉग सिग्नल. आता साऊंडचं कसं कन्व्हर्जन होतं, मी म्हणालो तसं खरखरणारा साऊंड, अनालॉग सिग्नल मायक्रोफोनद्वारे तुम्ही कम्प्युटरला दिला, त्याने तो A to D ने कन्वर्ट केला आणि तो त्याने ती जी साऊंड वेव्ह आहे, ती जी साऊंड फाईल आहे, ती त्याने रेकॉर्ड केली आणि कम्प्युटरवर लिहिली. संपलं का? कम्प्युटरवर कशाला लिहिली? तो साऊंड तुम्हाला पुन्हा ऐकायचा आहे ना, मग कम्प्युटरला तो परत कन्वर्ट करता आला पाहिजे. सो अगेन D2A कन्वर्जन इज रिक्वायर्ड. कम्प्युटर कसा तो करतो, मग त्याने जे डिजिटली स्टोअर केलेलं आहे, तो जो डिजिटल सिग्नल आहे, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और व्हॉट एव्हर दोज वेव्हज आर, इट सेंड्स इट टू स्पीकर ऑफ अ कम्प्युटर. आणि मग तो डिजिटल सिग्नल ज्या पद्धतीने, ज्या कुठल्या मेकॅनिझमने तुम्ही स्पीकर कडे पोहोचवलेला आहे, स्पीकरचा काय म्हणतात, डायफ्राग्राम, राईट.
तर तो व्हायब्रेट होतो. जो माझ्या वोकल कॉर्डने काम केलं होतं तेच काम तो स्पीकर करतो. आणि मग हा जो डिजिटल सिग्नल त्याला पाठवलेला आहे त्याच्या बेसवर तो व्हायब्रेशन क्रिएट करतो, हवेमध्ये साऊंड वेव्ह जनरेट करतो आणि मग मला ती स्पीकर मधून आलेली साऊंड वेव्ह ऐकायला येते. सो यू हॅव टू रिकन्वर्ट इट इनटू एनालॉग सिग्नल. इथे हे मी जास्त काही माझं पुस्तक कुठे गेलं तुम्हाला, मला ते पुस्तक दाखवायचं होतं. ओके, पुस्तक इथे नाहीये. त्या पुस्तकाला रेफर करा, मी एंडला ते पुस्तक दाखवतो. तर त्याच्यामध्ये ही एक बेसिकली क्वांटायझेशनची प्रोसेस कशी केली होती त्यांनी. क्वांटायझेशन करताना देर आर व्हेरियस मेथड्स. तर इथे झिरो ऑर्डर होल्ड ऑर अ स्टेअरकेस मेथड वापरलेली आहे त्या क्वांटायझेशनची. तर इथे आपण जास्त एक्सप्लेन करूया नको. इथे तुम्हाला फक्त अंडरस्टँड करायचंय की क्वांटायझेशन इज रिक्वायर्ड व्हेन यू कन्वर्ट एनालॉग टू डिजिटल. हे पण वाचून घ्या, याच्यामध्ये पण मी ए टू डी कन्व्हर्टर वर जास्त आपण वेळ नको घालूया. ऑलराईट, नाव अगेन बॅक टू डेफिनेशन ऑफ एनालॉग सिग्नल. आतापर्यंत मी म्हणालो एनालॉग सिग्नल इज नथिंग बट अ सायनुसायडल वेव्ह, आणि ती साइन वेव्ह कशी दिसते तुम्हाला मी टेबल दाखवलं. सो ऑल दॅट इज डेफिनेशन ऑफ एनालॉग सिग्नल मध्ये परत रिपीट केलेलं आहे. हे मोर प्रिसाइजली हे जास्त ते हे इथे का केलेलं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला डेफिनेशन आलं अनालॉग सिग्नलचं तर लिहिता यावं म्हणून. एक्झॅक्टली सेम फॉर्म्युलेज वगैरे तुम्हाला जे दाखवले तेच सगळं इथे लिहिलेलं आहे, याच्यात परत वेळ नको घालूया. जस्ट रिव्हिजन करूया. अनालॉग सिग्नल हॅज इन्फायनाइटली मेनी लेवल्स, इंटेन्सिटी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज असतात, कंटिन्युअस व्हॅल्यूज असतात. त्याच्यानंतर इट इज अ पिरियॉडिक सिग्नल. द कर्व रिप्रेझेंटिंग इट पासेस थ्रू अ इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स. त्याच्यानंतर देर इज अ सिम्पल अनालॉग सिग्नल अँड देर इज अ कंपोजिट अनालॉग सिग्नल. आपण बोललो ना की मल्टिपल साइन वेव्स merge करून you can create another sine wave. So same way there are multiple analog signals which can be added, merged, and composite analog signal can be created. Periodic analog signal त्याचे फॉर्म्युला, इट इज डिपेंड व्हॉट इज एम्प्लिट्यूड, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज फेज, ते मगाशी मी तुम्हाला फॉर्म्युला मध्ये एक्सप्लेन केलं. सो दिस इज जस्ट अ रिपिटेशन. Okay, so let's not spend time on this. Same way digital signal. Digital signal is discrete time and discrete values. मगाशी डेफिनेशन बघितलं तुम्ही. सो दॅट इज व्हॉट इज डिजिटल सिग्नल. अँड डिजिटल सिग्नल मध्ये इट इज ऑलवेज जनरली द व्हॅल्यूज आर झिरोज अँड वन्स, स्ट्रीम ऑफ झिरोज अँड वन्स. ते पण जास्त याच्यावर वाचूया नको, याच्यावर जास्त वेळ नको. ओके, digital signals. Okay, now digital signals are reliable and easier to transmit compared to analog signals. Digital signal has a finite range of values which consist of zeros and ones. Information can also be represented by a digital signal like analog signal. For example, one can be encoded as a positive voltage and zero voltage. Again, मी ते तुम्हाला लेक्चर सांगितलं बायनरीचं, ते लेक्चर वाचा. फर्स्ट इयरचं लेक्चर आहे ते. ते लेक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे सगळं समजेल. व्हॉट इज झिरो बिट, व्हॉट इज वन बिट in terms of voltage. So this is again example. Let's not spend too much time read it. Characteristics of digital signal. Analog signal मध्ये आपण काय बघितलं, फ्रिक्वेन्सी, amplitude, angular frequency, theta. Okay. In characteristics of digital signal, bit interval. It is the time required to send one single bit. आपण म्हणालो entire data, all the values are set of series of zeros and ones. So ती एक bit ट्रान्समिट करायला त्याला किती वेळ लागतो, दॅट इज कॉल्ड बिट इंटरवल. बिट रेट, इट रिफर्स टू द नंबर ऑफ बिट इंटरवल्स इन 1 सेकंड. आपण तिकडे नंबर ऑफ सर्कल्स इन 1 सेकंड विच इज फ्रिक्वेन्सी. दॅट फ्रिक्वेन्सी इज इक्विव्हॅलंट टू बिट रेट हिअर. सो ही काही एक्झाम्पल दिलेली आहे.
1 kilobit per second. Bit, not byte. लक्ष द्या हा इकडे. 1 kilobit. So 1000 bits you can send per second. That is my transmission rate. 1 million bits per second, which is my 1 Mbps. तुम्ही ऐकलं असेल ना, तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोव्हायडर कडून तुम्ही इंटरनेट सर्व्हिस विकत घेता, तेव्हा ते सांगतात, हो, वी विल गिव्ह यू 5 Mbps, वी विल गिव्ह यू 50 Mbps. म्हणजेच काय, 50 बिट्स पर सेकंड ट्रान्समिशन एवढा माझा स्पीड असेल, 5 बिट पर सेकंड ट्रान्समिशन एवढा माझा स्पीड असेल, आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे चार्ज करतात. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला जर 100 पेजेस पर सेकंड ट्रान्समिट करायचे असतील तर एका पेजवर साधारण 24 लाईन असतात आणि एका लाईन मध्ये साधारण 80 कॅरेक्टर्स असतात. अशी 100 पेज. सो 100 गुणिले 24 लाईन गुणिले 80 कॅरेक्टर, आणि एक कॅरेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय 8 बिट्स. जर मला 100 पेजेस एका सेकंदामध्ये ट्रान्समिट करायचे असतील तर मला एवढ्या बिट्स 1,636,000 बिट्स आय शुड सेंड इन अ सेकंड. 01010101 अशा 1,636,000 bits I have to send. So then my speed requirement to send 100 pages per second is 1.636 Mbps. एवढा पाहिजे तर माझ्याकडे एका सेकंदामध्ये ते पेज येईल. तोच जर माझा स्पीड इंटरनेट प्रोव्हायडरने अर्धा दिलेला असेल तर तेवढी 100 पेजेस माझ्याकडे यायला 2 सेकंद लागतील. म्हणजे 0.8 Mbps माझा जर माझ्या इंटरनेट प्रोव्हायडरचा स्पीड असेल तर माझ्याकडे ही 100 पेज यायला 2 सेकंद. दॅट इज व्हॉट दिस फॉर्म्युला इज. दिस इज अगेन जस्ट रीड इट, सेल्फ एक्सप्लेनेटरी. याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. हे सेकंड एक्झाम्पल अजून. अँड देन थर्ड कंपोनंट डिजिटल सिग्नल मध्ये इज बिट लेंथ, सेम एज वेवलेंथ फॉर एनालॉग सिग्नल. याचाच अर्थ काय, वी कॅन डिफाइन समथिंग सिमिलर फॉर अ डिजिटल सिग्नल. द बिट लेंथ इज इक्वल टू द डिस्टन्स वन बिट ऑक्युपाइज ऑन द ट्रान्समिशन मीडियम. पॉइंट ए पासून टार्गेट पर्यंत पोहोचेपर्यंत ती किती वेळ त्या ट्रान्समिशन लाईनवर राहिली. सो बिट लेंथ इज इक्वल टू प्रोपगेशन स्पीड इंटू बिट ड्युरेशन. अगेन जास्त बघायची गरज नाही. ओके, ऍडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल सिग्नल. आय एम प्रिटी शुअर हा प्रश्न तुम्हाला येणारच, एक 5 मार्काचा 10 मार्काचा. Digital data. Digital transmission certainly has the advantage that binary computer data is being transmitted. The equipment required to convert digital data to analog format and transmitting the digital bit streams over an analog network can be expensive, susceptible to failure. Then the second important factor of advantage is compression. का सांगा बघू. डिजिटल सिस्टम मध्ये तुम्ही ज्या अॅनालॉग सिग्नलला तुम्हाला कंप्रेस करायला फार त्रासाचं काम. तसंच डेसिबल सिस्टम मध्ये तुमच्याकडे बरेच डिजिट असतात 0 to 9. तिथे कम्प्रेशन कमी करतात. इथे सगळ्यात जास्त कम्प्रेशन का होतं, कारण तुमच्याकडे फक्त सिरीज ऑफ 2 बिटची सिरीज आहे, 0 किंवा 1. दुसरे तुमच्याकडे 2 to 9 नंबर कम्प्युटरमध्ये एक्झिस्ट नाहीये. जर मला 1 मिलियन 0 बॅक टू बॅक पाठवायचे असतील तर मी 1 मिलियन 0 कशाला पाठवू. मी त्याला वेगळ्या पद्धतीने सांगेन. 1 मिलियन पाठवेल आणि सांगेन की झिरोज आर टू बी रिपीटेड 1 मिलियन टाइम. झालं ना कम्प्रेशन. 1 मिलियन झिरोज पाठवायच्या ऐवजी मी फक्त 0 आणि 1 मिलियन अशा 2 सेट मध्ये त्याला पाठवलं तर त्याच्याकडे जेव्हा तो रिझल्ट गेला तेव्हा तो म्हणाला, ओके, हा 0 मला आता ट्रान्समिशन लाईन वरून हे उत्तर आलं, हा 0 मी रिपीट करीन 1 मिलियन टाइम. पण तेच 0 मला ट्रान्समिशन लाईन वरून 1 मिलियन झिरोज पाठवायला वेळ लागला असता. सो दॅट इज युअर कम्प्रेशन. So digital signal can be compressed very nicely. The maximum compression can be done on digital. Security. Digital systems offer better security. While analog systems offer some measure of security,
through the scrambling of several frequencies and all that. नंतर तुम्ही हे वाचून घ्या. Security is higher in your digital signal. So better security is an advantage of digital signal. Okay. Quality. आता या डिजिटल ट्रान्समिशन मध्ये फक्त झिरोज आणि वन्स असतात, तर त्याच्यामुळे जेव्हा ट्रान्समिटेड सिग्नल जो असतो त्याची क्वालिटी अतिशय चांगली असते. कॉस्ट. The cost of the computer components required in digital conversion and transmission has dropped considerably. So now digital signal processing is more cheaper. Upgradability. This is very important. Since digital networks are comprised of computer components and softwares, upgrading is easy. याचा अर्थ काय? Analog signal तुमचं प्रोसेसिंग जे असतं ते सगळं हार्डवेअर असतं. तर उद्या त्या अॅनालॉग सिस्टमचं बिहेवियर चेंज झालं आणि तुम्हाला तुमची सिस्टम अपग्रेड करायची असेल तर हार्डवेअर अपग्रेड करायला लागतं, विच इज एक्सपेन्सिव्ह, कॉम्प्लिकेटेड, टाइम कन्झ्युमिंग. बट इन कम्प्युटर your conversion systems or the signal processing systems are what? Softwares. So changing software frequently is very much possible, unlike hardware. तर म्हणून analog systems ना, analog system signal processing systems cannot be upgraded very frequently. It's a hardware upgrade. Computer system keep changing software every minute and change your system. So upgradability is because of that. All right. Management is more easy. Modification is also the same example of that. जर मला काही एरर मिळाले माझ्या प्रोसेसिंग मध्ये, I will just simply change the software, redeploy the software and I am done. There is no hardware change. Physical wire इकडून तिकडून काढायचे नाही. So modification is very easy. Accuracy, again, read it. The digital signals processing is more accurate. Okay. A to D conversion मध्ये एक गोष्ट तुम्हाला मी सांगायला विसरलो. काय? काही accuracy जास्त, तर कम्प्युटरवर जे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स आहेत ते एवढे सॉफिस्टिकेटेड आहेत की कम्प्युटरवर इट इज ऑलवेज assumed that when analog signal gets converted into digital signal, loss of information is zero. It is assumed. So there are no errors in A to D conversion. They are very solid. ह्या assumption is remaining signal processing. ठीक आहे? Storage and transportation of the signal. Analog signal store कसा करणार तुम्ही? कॉम्प्लिकेटेड हार्डवेअर लागतं. इथे स्ट्रीम ऑफ बिट्स आहे, ती फक्त तुम्ही डिस्कवर लिहिली, संपलं का? स्टोरेज इज व्हेरी इझी. Digital data can be easily stored on a disk, unlike analog signal. And then you can take that hard disk, move somewhere. So the transportation of that signal is also easy. तुम्ही दुसऱ्या कम्प्युटरला हार्ड डिस्क लावा, कम्प्युटर विल रीड हार्ड डिस्क मधून जी स्ट्रीम, बाईट्सची जी स्ट्रीम आहे ती कम्प्युटर वाचणार आणि परत तो सिग्नल तसाच्या तसा जनरेट करणार. सो डिजिटल सिग्नल मध्ये advantage is storage. You can store, unlike analog signal. Storing analog signal is tough. What are limitations of digital signal? One practical limitation is the speed of operation of A to D converters. ज्या स्पीडने A to D कन्वर्ट व्हायला पाहिजे त्या स्पीडने तो होत नाही. तर that is one drawback of limitations of digital signal. Okay? But there are analog signals with large bandwidths for which a digital processing approach is beyond the state of the art of digital hardware. When something needs to be processed speedily, in some cases, analog signal processing is faster than digital signal processing. So speed is one of the limitations of digital signal processing.
अगेन असंच्या असं वाचा, पाठ करा, रट्टे मारा आणि पेपरमध्ये लिहा. नोट्स आहेत तुमच्या. सेम थिंग, अॅनालॉग सिग्नल टू डिजिटल सिग्नल ऍडव्हान्टेजेस. आतापर्यंत जे सांगितलेलं आहे त्याचं टॅब्युलर फॉर्म मध्ये. पण तुम्हाला कंटाळा आला खूप थेरी वाचायची तर ही टेबल वाचा. परीक्षेमध्ये जास्तीत जास्त काय येणार? डिफरन्स बिटवीन अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल, डेफिनेशन ऑफ अन अॅनालॉग सिग्नल, व्हॉट इज साइन वेव्ह, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ साइन वेव्ह. So these are all the, again, comparison. This is a basic comparison. Representation, analog signal कसा represent करतात, digital signal कसा represent करतात. Description is the analog signal is described by the amplitude, period of frequency and phase, and the digital signal is described by bit rate, bit intervals. मगाशी जे सांगितलं ते. ठीक आहे. Distortion, it is more prone to distortion. Analog signals are more prone to distortion when they are transmitted over the transmission line. Digital signal are immune to distortion. So हे सगळे तुमचे एक्झाम्पल्स आहेत. बेस्ट एक्झाम्पल ऑफ अॅनालॉग सिग्नल इज ह्युमन व्हॉइस and digital signal is computer. Computer generates a digital signal, a series of bits. Again same comparison. तुमचं तुम्ही वाचून घ्या. हे बरंच आधीच्या लेक्चर मध्ये, एक्सप्लेनेशन मध्ये हे सगळं कव्हर झालेलं आहे. व्हॉट इज डिस्क्रीट, नॉन डिस्क्रीट. ठीक आहे. Let's go to the next slide. All right. So what are signals? What is the classification of a signal? आणि सिग्नल प्रोसेसिंग. एव्हरीथिंग इज डन. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर इथे दिल्याप्रमाणे हे सेम लेक्चर युट्यूबवर असणार आहे. सो फॉलो मी ऑन युट्यूब. तसंच तुम्ही मला फेसबुकवर फॉलो करू शकता. माझं पेज आहे. या नोट्स त्या पेजवर पण असणार आहेत. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ह्या लेक्चरच्या नंतर लगेच सगळ्याच्या सगळ्या स्लाइड्स परत रिपीट होणार आहेत. त्याचं कारण असं आहे, कॅमेराने ही जी जागा घेतलेली आहे तर तिथे जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचता येणार नाही. म्हणून सगळ्या 37-38 ज्या काही स्लाइड्स आहेत त्या स्लाइड मी परत रिपीट करणार आहे. थँक्यू व्हेरी मच अँड